थांब असताना आधीपासून बघा. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी बाप्पांच्या व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीजचा दुसरा व्हिडिओ होणार आहे. तर आपला 1 नंबरचा व्हिडिओ ऑलरेडीच आपण यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. तर ते व्हिडिओ बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपला गणपती बाप्पा सिरीज 1चा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. गणपती बाप्पा अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कारण आता जोपर्यंत आपला गणपती बाप्पा येऊन जात नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे गणपती बाप्पाचे 2025 मध्ये व्हिडिओ राहणार आहेत. आणि आपली 2024 सुद्धा सिरीज आहे, ती सुद्धा सिरीज नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी 1 लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. कारण मित्रांनो, आपण आता जो आपला गणपती बाप्पा येऊन जात नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे गणपती बाप्पांचे स्टेटस व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी 1 लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन ते मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आले तर खालीच आपला इंस्टाग्रामचा ID दिलेला आहे, तर तुम्ही बिंदासने मेसेज करू शकता. आपण लगेच रिप्लाय देतो. काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर का बिंदासली मेसेज करा आणि आपल्या इंस्टा ID ला फॉलो सुद्धा नक्की करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओ सर्व संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपले 2 प्रीसेट बघायला मिळणार आहेत. एक बिटमार्क प्रीसेट आहे आणि दुसरी शेकी प्रीसेट आहे. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर खूप आपल्या मित्रांना प्रॉब्लेम तर येतच आहे. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन. तर ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपल्या जो खालचा 2 नंबरची व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ एडिटिंगचा आहे, पण एडिटिंगच्या स्टार्टिंगला आपण जो आपला प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ते सोल्युशन आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही 2 नंबरची व्हिडिओ नक्की बघा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आपली व्हिडिओ सुरुवात करूया. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर काहीच बिटमार्क प्रीसेट अशा प्रकारे ओपन केल्याच्या आपल्याला काही प्रकारे अशा प्रकारे सॉन्ग आणि बाकी काय बीट दिलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला बीट वाईज आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत. आता सिम्पली 0 सेकंदापाशी यायचे, प्लसवरती क्लिक करायचे आणि मीडियावरती जायचे. तर मी खाली डाउनलोड मटेरियलमध्ये एक झिप फाईल दिलेली असेल, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. तर ते झिप फाईल अगोदर डाउनलोड करून घ्या, त्याच्यानंतर अनझिप करून घ्या. त्यामुळे तुम्ही मटेरियल ॲड करून घेऊ शकता. बाप्पांचे काही व्हिडिओ आहेत PNG आहेत. तर मी आपली जी फाईल आहे ती फाईल ओपन करून घेतो. तर काही अशा प्रकारची आपली फाईल आहे. आता काय करायचं, यामध्ये फोटोज ॲड करायचे आहेत. नाही तुमच्यापाशी काही फोटो असेल तर ती सुद्धा तुम्ही फोटो ॲड करून घेऊ शकता. तर मी आपले काही फोटो आहेत ते आपले बिटवाईज ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे आपले जे फोटो आहेत ते ॲड केलेले आहेत एकदम बिटवाईज बरोबर. आता मी डायरेक्ट फोटो ॲड केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला दाखवले नाही आले बरोबर रेशोमध्ये कसे ॲड केले आहे. त्यामुळे तो एक्झाम्पलसाठी सांगतो. हा जो फोटो आहे बघा, जेव्हा आपण फोटो ॲड करतो तो फोटो अशा म्हणजे या प्रकारे ॲड होतो. जास्ती करून तर व्हायचंच नाही, कारण सगळे फोटो बरोबर रेशोमध्ये दिलेले आहेत. तर बाय चान्स जर ह्या प्रकारे जर फोटो तुमचा ॲड झाला तर याला बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी काय करायचं, वरी ॲडव्या 3 डॉट असतील बरं का, यावरती क्लिक करायचं. तर इथे एक ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरियाचं, तर सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपला जो फोटो आहे ते एकदम बरोबर रेशोने बसणार आहे. तर तुम्हाला हा जो प्रॉब्लेम येणार तर नाही आहे, पण तुम्हाला एक्झाम्पलसाठी फक्त सांगतोय. आता आपण अशा प्रकारे सर्व आपले जे फोटो आहेत ते ॲड केलेले आहेत.
तर आता काय करायचं आहे, फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर आता इफेक्ट ॲड कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो. गाईज आपल्याला आता इफेक्ट ॲड करायचं काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. तर 2 नंबर आपली लेअर असणार अशा प्रकारची. तर यामध्ये फक्त 3च इफेक्ट आहेत गाईज. आपण आज 3च इफेक्टवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले. तुम्हाला डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल ते व्हिडिओ कसा आहे ते. त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी 1 लाईक नक्की करायची आहे. तर आता सिम्पली काय करायचं आपल्याला, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे बरं का, हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. आता 1 नंबरचा इफेक्ट कॉपी कसा करायचा, तर सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं आपल्याला. तर खाली इथे एक इफेक्टचं ऑप्शन आहे, या इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर खाली तर आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे आणि तो कॉपी ऑल इफेक्टचं नाव असणार यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे आपल्या व्हिडिओवरती. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं बरं का, तुम्हाला सांगतो मी. समोर यायचं आहे. तर समोर आल्याच्यानंतर आपले अशा प्रकारे 2 आपल्याला छोटे फोटो बघायला मिळणार आहेत. आता या 2 फोटोमधल्या आपल्याला एका फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर आता या 2 फोटोमधला कोणता फोटो असणार तुम्हाला सांगतो. तर हे जे 2 फोटो आहेत, या 2 फोटोच्या समोरचा फोटो आहे बघा, हा 3 नंबरचा. तर या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर बघा हा एक फोटो आहे, म्हणजे हे छोटे जे 2 फोटो आहेत, तर त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे समोर यायचं आहे. तर इथे सुद्धा 2 फोटो आहेत बघा अशा प्रकारे. तर या 2 फोटोच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. नाहीतर तुम्ही आपलं जे सॉन्ग आहे ते सॉन्ग सुद्धा ऐकून तुम्ही इफेक्ट ॲड करून घेऊ शकता. जिथे डीप आवाज येतोय, म्हणजे डीप पाण्यासारखा आवाज येतोय ना, त्या पाण्यासारख्या आवाजापाशीच हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे गाईज. तर मी जास्त करून तर काय आपले इफेक्ट आहेत या 2 फोटोच्या समोरच्या फोटोलाच इफेक्ट आहे अशा प्रकारे. तर त्या समोरच्या फोटोला आपलं इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तरी पण एक तुम्ही काय करा, गाणं ऐकूनच घ्या. गाणं ऐकल्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा समजेल हा इफेक्ट कुठे येणार आहे ते. तर कसं मी गाणं तर प्ले करू शकत नाही, तुम्हाला कॉपीराईट येईल, त्यामुळे काही विषय नाही. तरी तुम्ही काय करा, बिंदासली आपलं जे सॉन्ग आहेत ते सॉन्ग ऐका, त्याच्यानंतर तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्या. तर गाईज आपण अशा प्रकारे या फोटोला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला बॅकला यायचं आहे परत इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, समोरचा 2 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली हा 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. त्याचप्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्या. इफेक्ट कॉपी करायच्यानंतर आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. सो व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आता म्हणजे याच फोटोंपाशी यायचं बरं का. तर आता जो आपण इफेक्ट पेस्ट केलता याच्या समोरचा जो फोटो आहे हा 1 नंबरचा, तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर हे 2 डिवाइड फोटो आहेत ना, त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नाहीतर तुम्ही सॉन्गसुद्धा ऐकून इफेक्ट ॲड करून घेऊ शकता. तर इथं काही विषयच नाही. तर इथं आहे बघा, म्हणजे ह्या 2 फोटोच्या समोरचा फोटो आहे, या समोरच्या फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर या फोटोला आपण इफेक्ट ॲड करून घेऊयात. तर सिम्पली या फोटोला आपल्याला इफेक्ट बरोबर इथे ॲड करून घ्यायचा मित्रांनो. तर अशा प्रकारे या फोटोला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे, बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता सिम्पली हा एकदम 3 नंबरचा इफेक्ट आहे बघा, लास्टचा इफेक्ट आहे. तर सिम्पली हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत गायचं आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता एकच म्हणजे हा मोठे फोटो असतील, या मोठ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. 1 नंबरचा फोटो सोडून द्यायचा आपल्याला, याचा काही विषय नाही. आता राहिलेले आहेत फक्त हे मोठे फोटो, फक्त या मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे गाईज. तर इफेक्ट बरोबर पेस्ट करून घ्या. जर आपला जो इफेक्ट इकडं थोडा देखील झाला तर आपला व्हिडिओ ना, तर आपल्या व्हिडिओमध्ये 100% घोटाळा होणार आहे. त्यामुळे इफेक्ट एकदम बरोबर परफेक्टली ॲड करून घ्या. एकदम केअरफुली इफेक्ट ऐकून घ्या, बघा, त्याच्यानंतरच इफेक्ट ॲड करा. तर अशा प्रकारे इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आता आपल्याला, तर आपल्याला इफेक्टवरती जायचं तर काही गरज नाही. आपण तर ऑलमोस्ट सगळेच इफेक्ट ॲड केलेले आहेत. आता सिम्पली काय करायचं आहे, आता याचे 0 सेकंदापाशी आता सगळं आपल्याला मॅन्युअली करायचं, स्वतः आपल्याला क्रिएट करायचं आहे. आता सिम्पली आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे. इथं 1 नंबरचा फोटो आहे बघा गणपती बाप्पाचा, या फोटोपाशी यायचं आहे. सिम्पली खाली प्लसवरती क्लिक करायचं आहे. सो प्लसवरती क्लिक करायच्यानंतर एक रेक्टँगल घ्यायचा आहे. तर सिम्पली एक रेक्टँगल ॲड झाल्याच्यानंतर काय करायचं आहे, वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे एक ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरिया, सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे, समोरच्या बीटपाशी यायचं. याची जी एक्स्ट्राची लेंथ आहे ती कट करायची. लेंथ कट केल्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडा स्लाइड म्हणजे अलीकडे यायचं आहे. इथे कलर आणि फिलवरती जायचं आहे. त्याचा जो कलर आहे तो कलर सिम्पली आपल्याला व्हाईट ठेवायचा आहे. कलर व्हाईट ठेवल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे. आता यायचं इफेक्टवरती, आणि इफेक्टवरती आल्याच्यानंतर ॲड इफेक्टवरती जायचं आहे.
ॲड इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं साईडला थोडं आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर इथं जर इफेक्ट नाही भेटला तर वरी सिम्पली सर्च आयकॉनवरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं एक इफेक्ट सर्च मारायचा ब्लिंक नावाचा, तर तो इफेक्ट आपण सर्च मारून घेऊया. तर अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. सिम्पली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला काय करायची एकदम वाढून घ्यायची आहे. तर ती 16% ठेवून घ्या, काही विषय नाही. बॅकला यायचं आहे. आता याचं आहे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती. याची जी ऑपोसिटी आहे ती आपल्याला काय करायची, 70% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट आपला बनवून रेडी होणार आहे. तर तुम्हाला हा इफेक्ट आत्ताचा बरोबररित्या बघायला मिळणार नाही. जेव्हा तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करताल तेव्हाच तुम्हाला हा इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर आता हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला खाली यायचं गणपती बाप्पांच्या फोटोंपाशी. या फोटोंपाशी आल्याच्यानंतर काय करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. परत इथं थोडं स्लाईड केलं तर इथं एक आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे, फेड इन आउट. तर इथं हा कंपल्सरी इफेक्ट असतोच. तर हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, याचा जो इन आहे तो इन 40 सेकंड ठेवायचा आहे. आउट 50% ठेवलं तरी काय हरकत नाही. तर म्हणजे हा इफेक्ट फक्त आपल्याला 40% करून घ्यायचा आहे. तर आता गाईज आपण हे दोन इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला समोरच्या बीटपाशी यायचं, 2 नंबरच्या बीटपाशी. आता आपल्याला काय करायचं, एक बॉर्डर ॲड करायची आपल्या PNG साठी. तर सिम्पली खाली परत प्लसवरती क्लिक करायचं, परत एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. एक रेक्टँगल ॲड केल्याच्यानंतर परत वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. परत त्याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत कलर अँड फिलवरती यायचं आहे. फक्त आता काय करायचं, साईडला ग्रेडियंट ऑप्शन असतं 2 नंबरला, यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ब्लॅक आणि व्हाईट शॅडो येणार आहे. तर सिम्पली या ब्लॅकला काय करायचं आहे, खालती घ्यायचं आहे अशा प्रकारे, व्हाईटला अशा प्रकारे वरती ठेवायचं आहे. एकदम प्रॉपररित्या करून घ्यायचं आहे. ब्लॅकला इथं सेंटरला ठेवायचं आहे अशा प्रकारे, आणि व्हाईटला काय करायचं, थोडं खाली स्लाईड करायचं आहे, एकदम सेंटरलाच ठेवायचं आहे. सिम्पली काय करायचं, खाली व्हाईट कलरवरती क्लिक करायचं आहे. खाली ते 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा कलर आहे तो ट्रान्सपरंट करायचा आहे. तर अशा प्रकारे, तर ती काय आपली शॅडो जी आहे ती अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर यात थोडंफार ॲडजस्ट करून घ्या तुमच्या फोटोनुसार, म्हणजे आपल्या बाप्पांच्या फोटोनुसार. तर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे. आपली जी शॅडोची लेंथ आहे ती एकदम लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर शॅडोची लेंथ वाढवल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एकदम म्हणजे आपल्या 2 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे. तर मी तुम्हाला एक PNG दिलेला असेल तो PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर मी तो PNG ॲड करून घेतो. तर गाईज अशा प्रकारचा हा PNG आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सिम्पली या PNG वरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. काय करायचं, तर याला थोडीशी साईज जी आहे ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे. साईज कमी केल्याच्या नंतर काय करायचं, याला जो आपली शॅडो आहे या शॅडोच्या वरती एकदम परफेक्टलीरित्या ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आपले जे PNG आहे ते एकदम नंबर एक नंबर आपल्याला बघायला मिळणार आहे. एकदम लास्ट बीटपाशी येऊन याची सुद्धा लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर PNG एकदम नंबर 1 आहे बघा, लागा तयारीला, येतोय बाप्पा, येतोय लवकरच. तर 1 नंबर वाटतंय. तर आपलं PNG कसं वाटतं कमेंट करून नक्की कळवा. तर आता आपल्याला काय करायची आहे, आणखी एक लेअर ॲड करायची आहे. तर सिम्पली परत 2 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. परत एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. परत आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती यायचं, याचा जो कलर आहे तो ब्लॅक ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती यायचं, याची जी लाईटवरती येऊन याला स्क्रीन करायचं आहे. सिम्पली स्क्रीन केल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे, इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्याच्यानंतर ॲड इफेक्टवरती यायचं आहे. ॲड इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला वरी एक इफेक्ट सर्च मारायचा आहे, सिम्पल स्टाफेड नावाचा. तर आपण आता सिम्पल सुद्धा सर्च मारलं, स्टाफेड नावाचा असा इफेक्ट येणार आहे. तर सिम्पली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली इथे एक प्लसची की द्यायची आहे. की दिल्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी यायचं बघा, आपली जी रेक्टँगल आहे ते रेक्टँगलची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. सिम्पली परत आपल्या इफेक्टवरती यायचं, इफेक्टला ओपन करायचं आहे. इथे एक की द्यायची आहे. सिम्पली आपल्या पोझिशनवरतीच ठेवायचं आहे. आणि जो एक्स अँगल आहे तो आपल्याला वाढून घ्यायचा आहे. ते एक 100% ठेवून घ्या. 102 ठेवलं तरी 103 ठेवलं तरी काय हरकत नाही, काय विषय नाही. आता सिम्पली काय करायचं आहे, आपले जे डॉट आहेत ते अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता काय करू, यांना थोडं आपण अनेक इंटरेस्टिंग करून घेऊयात. सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. परत इफेक्टवरती यायचं आहे. परत आपला जो इफेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता सिम्पली आपला जो कलर आहे या कलरवरती यायचं आहे. थोडं समोर यायचं आहे, इथे की द्यायची आपल्याला. की दिल्याच्यानंतर सिम्पली याच कीवरती आपल्याला जो आपला कलर आहे तो चेंज करायचा. सिम्पली कलरवरती क्लिक करायचं आहे. आपला जो कलर आहे तो चेंज करायचा आहे. परत थोडं समोर यायचं आहे. परत इथे एक की द्यायची आहे.
परत कलरवरती क्लिक करून परत कलर चेंज करायचा आहे. तर याच प्रकारे आपला जो कलर आहे तो आपण प्रत्येक की देऊन चेंज करून घेऊया. तर एकदम भारी दिसणार आहे. एकदम नवीन आपण इफेक्ट क्रिएट केलेला आहे गाईज, त्यामुळे एकदम भारी दिसत आहे हा इफेक्ट. तर आपण हा इफेक्ट सिम्पली आपण ॲड करून घेऊयात. परत प्लसची की द्यायची, परत इफेक्ट चेंज करायचा आहे, जे आपला कलर चेंज करायचा आहे. सिम्पली परत समोर येऊन परत की द्यायची आहे, परत कलर चेंज करायचा आहे. तर याच प्रकारे आपण की देऊन कलर चेंज करून घेऊयात. परत आपला इफेक्ट आपण ओपन करून घ्यात. परत सॉरी इथं नाही, कलरवरती येऊन की द्यायची आहे, परत कलर चेंज करायचा आहे. हा इफेक्ट कसा वाटतो गाईज कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. मला पण बघू द्या माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. तर गाईज अशा प्रकारे आपण हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला थोडं दाखवतो मी. तर बघा हा इफेक्ट कसा दिसतो बघा. इथं रेड कलर आहे बरं का. थोडं समोर आले की तर आणि कलर चेंज होतो आपला. हे बघा इथं पिवळा आहे, तर बघा इथं लगेच हिरवा कलर होतो बघा. परत इथं आकाशी होतो, इथं गुलाबी होतो बघा. एकदम कलर भारी चेंज होत आहे, त्यामुळे थोडा नवीन आणि युनिक इफेक्ट आपला वाटतो. आता सिम्पली काय करायचं, आपण हा मॅन्युअली आपले जे काम होते ते आपण काम तर आवरून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची आहे. तुम्हाला बॉर्डर येत असेल तर एक लाईक नक्की करा, ज्यांना येत नाही त्यांना मी शिकवतो. आता काय करायचं, सिम्पली 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टेंगल ॲड करायचं आहे. तुम्ही म्हणत असाल तर कितीतरी रेक्टेंगल ॲड करायचे. तर काय आपलं रेक्टेंगल शिव कामच नाही आहे अलर्ट मोशनचं. तर सिम्पली वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचे गाईज. तर आता फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं नाही, ते कन्फ्यूज होऊ नका. तिथे खाली ऑप्शन आहे बघा ट्रेस टू कंपोजिशन एरिया, यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, खाली बॉर्डर अँड शॅडोवरती यायचं आहे. इथं स्ट्रोक इनेबल करायचं आहे. स्ट्रोकचा कलर ब्लॅक असेल तो व्हाईट ठेवायचा आहे. स्ट्रोकची लेंथ काय करायची आपल्याला एक 12% ठेवून घ्यायची आहे. तर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे. आपली जी बॉर्डर आहे याची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढवायची. आता तुम्ही म्हणताल की आपली जी बॉर्डर आहे ती दिसत कशी नाही. आता जे आपली बॉर्डर पाहण्यासाठी काय करायचं आहे, खाली कलर अँड फिलवरती यायचं आहे. याचा जो कलर आहे तो नो कलर सिलेक्ट करायचा आहे. तर गाईज अशा प्रकारे आपली बॉर्डर आपल्याला बघायला मिळणार आहे. आता थोडा आपला PNG आपला वाटतोय थोडा खाली आला आहे असा. याला काय करूया आपण थोडं नॉर्मल असं वरी ठेवून घेऊया. तर गाईज हा आपला जो PNG आहे आपण थोडा वरती ठेवून घेतलेला आहे. तर गाईज आजचा व्हिडिओ अशा प्रकारे एकदम जबरदस्तरित्या बनवून रेडी होणार आहे. तर गाईज व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की कळवायचं आहे. आता आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. आता व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह कसा करायचा, तर सिम्पली वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा. इथे सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपली जी व्हिडिओची क्वालिटी आहे, तर आजचा व्हिडिओ आपला एकदम जबरदस्त आहे. क्वालिटीसुद्धा जबरदस्त ठेवलीच पाहिजे. आता काय करायचं, आपली जी क्वालिटी आहे 380 पिक्सेलच ठेवा. तुम्ही जास्त काही ठेवून घेऊ नका, कारण आपला व्हिडिओ दुसऱ्या फोनमध्ये प्ले होणार नाही. तर क्वालिटी 380 पिक्सेलच ठेवा. आता काय करायचं, क्वालिटी आपली 380 पिक्सेल ठेवल्याच्या नंतर एक्सपोर्टचं बटन आहे यावरती क्लिक करून द्यायचे. तर गाईज आपला व्हिडिओ अशा प्रकारे गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर गाईज भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर गाईज आपल्या चॅनलवरती गेल्या वर्षी म्हणजे 2024 सुद्धा गणपती बाप्पाची प्लेलिस्ट आहे. ती सुद्धा प्लेलिस्ट तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे. ती सुद्धा प्लेलिस्ट तुम्ही बघा, ती सुद्धा व्हिडिओ एक नंबर आहेत. तर गाईज भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया.